नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, विनायक एससी या शैक्षणिक युट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत। गेल्या भागामध्ये आपण पुणे पोलीस 2018 साली जे प्रश्न विचारण्यात आले होते ते पाहिले होते। त्या प्रश्नपत्रिकेतील काही प्रश्न आज आपण पाहूया। बघा, पहिला प्रश्न काय दिलेला आहे, त्रिकोणाचा एक कोन इतर दोन कोनांच्या बेरजेत काय आहे? जर राहिलेल्या दोन कोनांचे गुणोत्तर 4:5 असेल तर त्या त्रिकोणाच्या कोनाचे माप किती असेल? पर्याय काय दिलेले आहेत? पहिला पर्याय दिलेला आहे 50 अंश, 30 अंश, 80 अंश। दुसरा पर्याय दिलेला आहे 40 अंश, 50 अंश आणि 90 अंश। तिसरा पर्याय दिलेला आहे 20 अंश, 25 अंश, 135 अंश आणि चौथा पर्याय दिलेला आहे 48 अंश, 60 अंश आणि 32 अंश। आता आपल्याला काय माहिती दिलेली आहे बघा उदाहरणामध्ये, त्रिकोणाचा एक कोन इतर दोन कोनांच्या बेरजेत काय? म्हणजे आता आपल्याला त्याच्यामध्ये पाहायचंय, दिलेल्या पर्यायामध्ये दोन कोनांच्या मापांची बेरीज तिसऱ्या कोणाशी होते का? तर पहिल्या ह्याच्यामध्ये 50 आणि 30 80 होते, 40 आणि 50 90 होते, म्हणजे हे दोन्ही पर्याय मॅच होत आहेत। तिसरा पर्याय बघा 20 आणि 25 135, 20 आणि 25 किती होत आहेत? 55 आणि तिसरा कोण काय दिलेला आहे 135, म्हणजे हा मॅच होत नाही, म्हणजे हा चुकीचा 100% असणार आहे। चौथा पर्याय बघा 48 60 आणि 32, 48 आणि 32 यांची बेरीज केल्यानंतर किती येते बघा? 48 आणि 2 50 आणि 30, 50 आणि 30 80, 80 आणि 60 म्हणजे हे होत नाही, म्हणजे हे दोन पर्याय 100% चुकीचे आहे। आता राहिले पर्याय कोणते? दोन, पहिला पर्याय आणि दुसरा पर्याय। आता ह्याच्यामध्ये बघा, आणि आपल्याला काय सांगितलेलं आहे, त्यात राहिलेल्या दोन कोनांचे गुणोत्तर 4:5 आहे, 4:5 गुणोत्तर हे आलं पाहिजे। आता इथं आपल्याला पाहिलं 50 30 आणि 80 यांची दोघांची बेरीज 80 येते, परंतु इथे बघा 50 आणि 30 दिलेले, यांचं गुणोत्तर काय होईल? 5:3, 5/3, 5/3 ह्या संख्येचं गुणोत्तर येते। दुसरा पर्याय काय दिलेला आहे 40 आणि 50, याला 0 कट केल्यानंतर आपलं गुणोत्तर काय या ठिकाणी येते? 4:5, म्हणजेच पर्याय क्रमांक 2 हा बरोबर येतो बघा। म्हणजे अशा पद्धतीनं आपण जरी पर्यायावर नजर टाकली तरी त्या पद्धतीने सुद्धा आपल्याला अचूक उत्तर शोधता येतं। आता दुसरा प्रश्न बघा, जर x+2 आणि x+4 या मूळ संख्या आहेत तर x ची किंमत किती? पर्याय एक काय दिलेला आहे 1, दुसरा दिलाय 2, 3, 11 आणि 4 0। आता दिलेल्या पर्यायानुसार आपण जाऊया। x ची किंमत पहिल्या पर्यायात काय दिलेली आहे? 1 दिलेली आहे, मग तो 1 घेऊन बघूया। 1 ही मूळ संख्या आहे का? आहे, 1 ही मूळ संख्या आहे। आता x ची किंमत आपण काय घेतली? 1 अधिक हे 2 बरोबर किती होतात? 3, 3 ही मूळ संख्या आहे का? आहे। आता पुढचा बघूया, x ची किंमत किती? 1 अधिक हे 4 किती होतात? 5, 5 ही मूळ संख्या आहे का? तर आहे, म्हणजेच पहिला पर्याय योग्य होतोय, म्हणजेच हा पर्याय योग्य होतोय। मूळ संख्या आपल्याला माहिती आहे 1 2 3 5 7 9 ही मूळ संख्या नाही, 3 9 ला भाग जातो म्हणून 9 ही मूळ संख्या नाही, म्हणजेच या ठिकाणी पहिला पर्याय योग्य येतोय। आता पुढचं गणित बघा, ए आणि बी दोघे मिळून एक काम 14 दिवसात पूर्ण करतात, बी आणि सी तेच काम 8 दिवसात पूर्ण करतात, तर ए आणि सी तेच काम 7 दिवसात पूर्ण करतात, तर त्यापैकी जास्त कार्यक्षम कोण? पर्याय काय दिले? पहिला ए, दुसरा बी, तिसरा सी आणि चौथा कोणीही नाही, अशा पद्धतीचे पर्याय दिले। आता आपण दिलेली माहिती व्यवस्थित बघून घ्या। ए आणि बी दोघे मिळून एक काम किती दिवसात पूर्ण करतात? 14 दिवसात। बी आणि सी तेच काम किती दिवसात करतात? 8 दिवसात। आणि ए आणि सी तेच काम 7 दिवसात पूर्ण करतात, म्हणजेच कसं होईल बघा, ए अधिक बी बरोबर किती दिवसात पूर्ण करतात? 14 दिवसात। बी आणि सी तेच काम किती दिवसात करतात? बी अधिक सी बरोबर किती काम करतात? ते 8 दिवसात करतात। आणि ए आणि सी तेच काम, ए अधिक सी तेच काम 7 दिवसात पूर्ण करतात। म्हणजे बघा इथे लक्षात घ्या, आता आपण काय करायचं आहे,
हे पहिले जे दोन पर्याय दिलेले आहेत ते पर्याय बघा. आता ह्याच्यामध्ये ए अधिक बी आहे आणि ह्याच्यामध्ये बी अधिक सी आहे. म्हणजे ह्याच्यामध्ये कॉमन कोणता आहे? बी. बी ही व्यक्ती कॉमन आहे. आणि ह्या ठिकाणी दिवस किती दिले? 14 दिले. त्या दिवस दिले ती 8. म्हणजेच काय आहे? त्याच्यामुळे आपल्याला लक्षात येतं की बी हा निश्चितच ए पेक्षा जास्त कार्यक्षम आहे. कारण इथं बी अधिक सी दोघांनी मिळून काम केलं तर 8 दिवसात पूर्ण होते. परंतु ए अधिक बी ह्या दोघांनी काम केल्यानंतर 14 दिवसात होते. म्हणजेच या ठिकाणी बी ह्या दोन पर्यायामध्ये हा बी, ए आणि बी मध्ये बी हा सरस आहे. बरोबर. म्हणजे ए हा कार्यक्षम नाही, बी त्याच्यापेक्षा सरस आहे. आता आपण बी अधिक सी 8 दिवसात करतात आणि ए अधिक सी 7 दिवसात करतात. बघा आता आपण या ठिकाणी पाहूया. या ठिकाणी काय दिले? बी अधिक सी किती दिवसात करतात? 8 दिवसात करतात. ए अधिक सी 7 दिवसात. आता ह्याच्यामध्ये कॉमन कोण आहे? सी. बघा इथं कॉमन काय आला? सी आला. आता बी आणि सी ला 8 दिवस लागतात, ए ला आणि सी ला 7 दिवस लागतात. आता ह्या म्हणजेच हे दोघं ह्या दोघांच्या पेक्षा हे दोघे जास्त कार्यक्षम आहेत. परंतु आता आपल्याला काय सांगितलेलं आहे? ह्याच्यामध्ये बी पेक्षा ए कार्यक्षम नाही, बी ह्याच्यामध्ये कार्यक्षम जास्त आहे. म्हणजेच राहिलेला कोणता? हा. म्हणजे सी हा जास्त कार्यक्षम त्या ठिकाणी होतोय. म्हणजे ज्यावेळेला आपण पर्याय अशा पद्धतीनं उत्तरून घेतो त्यावेळेला आपल्याला सहज लक्षात येतं की जास्त कार्यक्षम कोण आहे. म्हणजे या प्रश्नाचं अचूक उत्तर कोण येतंय? सी. पुढचा प्रश्न बघा. एका दूरध्वनी संचाची किंमत 20,000 आहे व तो 18,500 रुपये या किमतीला विकला तर शेकडा सूट किती? पहिला पर्याय काय दिला आहे? 7.5, दुसरा 0.75, तिसरा 75 आणि चौथा 18.5. बघा आता या ठिकाणी 20,000 रुपये किंमत होती पण तो 18,500 रुपयाला विकला. म्हणजे किती रुपये सूट त्या ठिकाणी आपल्याला भेटली? 20,000 वजा 18,500 बरोबर किती येतात? आता ह्याची वजाबाकी करायची. शून्याला शून्य गेलं, या शून्यातनं हे शून्य, या शून्यातनं 5 नाही म्हणून 1 घेतलं. 10तनं 5 गेले, 5 राहिले. इथं परत 9 झाले, 9तनं 8 गेले, 1 राहिला. म्हणजे 1,500 किमतीला 1,500 रुपये सूट भेटलेले. ही किती रुपयावर सूट भेटलेले? 20,000. बघा ह्या ठिकाणी कसं होईल? 20,000 रुपये किमतीवरती 1,500 तर 100 रुपयाला म्हणजे शेकडा किती सूट भेटेल? अशा पद्धतीचं समीकरण तयार होईल. आता आपण हे समीकरण सोडवलं कसं होईल? 1,500 गुणिले तिरकस गुणाकारानं हे समीकरण सोडवायचं. 1,500 गुणिले 100 छेद 20,000. आता ह्या 2 शून्याला हे 2 शून्य कट करून टाका. ह्या 2 शून्याला हे 2 शून्य कट करून टाका. आता 15/2 याला आपण भाग दिल्यानंतर काय होईल? बे बे 14 राहिले किती? 1 ला भाग जात नाही त्या पुढे आपण इथं पॉइंट दिला किती झाले? 10. बे 5 10 म्हणजे किती उत्तर आलं? 7.5. आणि हेच आपलं योग्य उत्तर आहे. आणि त्याचा पर्याय क्रमांक कोणता दिलेला आहे? 1. 7.5 या उत्तर योग्य त्या ठिकाणी होत आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, आता आपण आणखी काही उदाहरणे पाहूया. उदाहरण बघा काय दिलेलं आहे? 2 संख्यांची बेरीज 44 व वजाबाकी 4 आहे तर त्यांचे गुणोत्तर किती? आता आपल्याला काय सुरुवातीला करावे लागेल? तर त्या 2 संख्या शोधाव्या लागतील. आपल्याला काय सांगितलेलं आहे आणि पर्याय काय दिले बघा? त्यांचं गुणोत्तर काय असेल? 1 6, 2 6 5, 3 4 5 आणि चौथं 1 11. आधी आपल्याला सुरुवातीला काय करावे लागेल? त्या 2 संख्या शोधाव्या लागतील. आपल्याला काय सांगितलेलं आहे? बेरीज त्यांची किती दिलेली आहे? 44. वजाबाकी काय दिलेली आहे? वजाबाकी 4 दिलेली आहे. अशा 2 संख्या शोधायच्या आहेत की ज्यांची बेरीज 44 येईल आणि वजाबाकी 4 येईल. मग हे शोधायचं कसं? तर साधारण बेरीज जी 44 दिली आहे त्याच्या 2 अशा संख्या शोधायच्या की त्यांची समान येईल. म्हणजे 44चा आपण जर निम्मी संख्या केली तर किती येते? 22. बघा किती ते 22. तर 22 म्हणजे 22 44 समान झाले, परंतु आपल्याला त्यांची वजाबाकी 4 येणं गरजेचं आहे.
मग आता आपण ह्याच्यामधून 2 वजा केले तर किती होईल 20, 2 अधिक केल्यानंतर किती होईल 24. म्हणजे त्या संख्या आपल्याला किती 24 आणि 20 यांची बेरीज किती येते 44. 24 मधून 20 वजा केल्यानंतर वजा किती येते 4. म्हणजेच त्या दोन संख्या आपल्याला सहज लक्षात येतात. पण ते आहेत 24 आणि 20. आपल्याला संख्या दोन भेटल्या म्हणजेच त्या संख्या कोणत्या होतील 24 आणि 20. आता आपल्याला काय सांगितले त्यांचे गुणोत्तर काढायला सांगितलेले. गुणोत्तर बघा कसं होईल 24/20. आता यांचं आपल्याला गुणोत्तर आता ह्यांना भाग दिल्यानंतर आपल्याला त्यांचं गुणोत्तर भेटणार आहे. भाग कसं जाईल बघा 4 न भाग जातो या संख्येला. दोन्ही संख्येला भाग कोणत्या संख्येने जातो 4 न. 4 × 24 4 × 5 20 बरोबर किती आलं 6/5. म्हणजेच किती आहे गुणोत्तर 6/5. 6/5 आणि तो पर्याय कोणता दिलेला आहे पर्याय क्रमांक 2 योग्य आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो अशा पद्धतीने थोडस आपण ट्रिक्स वापरली तर त्या ठिकाणी आपल्याला हे गणित सोडवता येत असत. दुसरं उदाहरण बघा काय दिलेलं आहे 270 उमेदवारांची परीक्षेला निवड झाली. त्यापैकी 270 उमेदवार दिले त्यापैकी 252 उमेदवार पास झालेले आहेत. तर पास झालेल्या उमेदवारांची टक्केवारी आपल्याला काढायला सांगितलेली आहे. आता ही टक्केवारी कशी काढायची बघा 252 हे विद्यार्थी किती पैकी पास झाले 270 पैकी गुणिले 100. आता ह्या शून्याला शून्य कट करूया. आपल्याला टक्केवारी काढायला सांगितले ना 100 ह्या शून्याला शून्य कट करून टाकले त्यांचा काय होईल गुणाकार होईल. म्हणजे किती 252 गुणिले हे 10 म्हणजेच एक शून्य त्या ठिकाणी छेद 27. त्याला भाग दिल्यानंतर आपल्याला त्या ठिकाणी उत्तर येणार आहे. बघा आहे ना 27 छेदामध्ये आणि वरती 2520 संख्या दिली. 9 न भाग जातोय का बघूया 9 त्रिक 27 9 दुने 18 या ठिकाणी आपण 9 दुने 18 राहिले किती 7 झाले किती 72 9 8 72 आणि हा 0. आता ह्या 3 न पुन्हा 280 भागायचं किती होत आहे इथे आपण पुढे घेऊया संख्या 280/3 3 एके 3 3 9 27 3 9 27 राहिले किती 1 झाले किती 10 3 त्रिक 9 पुन्हा राहिलं 1 झाले 10 3 त्रिक 9 राहिला 1 म्हणजे 10 झाले 3 त्रिक 9 म्हणजेच असं त्या ठिकाणी ही संख्या पुढे वाढत जाणार आहे. म्हणजे 93.33 ही संख्या त्या ठिकाणी आपल्याला योग्य उत्तर येते. आणि त्याचा पर्याय कोणता दिलेला आहे पर्याय क्रमांक 4. म्हणजे अशा पद्धतीने आपलं उत्तर ते सोडवते. आता पुढचं उदाहरण बघा एक मालगाडी 108 किमी तासी या वेगाने धावते. एका स्थिर खांबाला ती 13 सेकंदात मागे टाकते तर मालगाडीची लांबी किती. अशा पद्धतीने सोपं उदाहरण दिलेलं आहे. बघा आपण सुरुवातीला काय करायचंय बघा आणि पर्याय काय दिले पहिला 390 दुसरा 290 तिसरा 216 दिलेला आहे चौथा 324 दिलेला. बघा अशा पद्धतीचे उदाहरणांचा एक व्हिडिओ आपल्या चॅनलवरती ऑलरेडी आहे. तो व्हिडिओ तुम्ही जर पाहिला तर तुम्हाला हे उदाहरण कशा पद्धतीने सोडवायचे तुमच्या व्यवस्थित लक्षात येईल. बघा आपण तो जर व्हिडिओ तुम्हाला पाहायचा असेल तर वरती आय बटनवर क्लिक करा तो तुम्हाला व्हिडिओ पाहता येईल. सोप्या पद्धतीने कसं करायचं दिलेलं किलोमीटर या ठिकाणी जे किलोमीटर दिलेलं आहे ते या ठिकाणी लिहायचं 108 आणि मी त्या व्हिडिओ मध्ये सांगितलेलं तुम्हाला जे किलोमीटर दिलेलं आहे त्याच्या पुढे फक्त 1 0 घ्यायचं आहे. 1 म्हणजे किती होईल 1080 1080 36. आता आपल्याला काय दिलेलं आहे 13 सेकंद किती दिलेले आहे या ठिकाणी कितीच 13 सेकंद 13 म्हणजेच हे काय त्या ठिकाणी क्वेश्चन मार्क म्हणजेच काय मालगाडीची लांबी अंतर आहे. लांबी मालगाडीची लांबी आपल्याला काय सांगितले ना ते सही या ठिकाणी क्वेश्चन मार्क आहे. म्हणजे या ठिकाणी अंतर असतं या ठिकाणी वेळ असतो. आता त्याचा आपण तिरकस गुणाकार केला तर आपल्याला उत्तर या प्रश्नाचं भेटून जाईल. बघा कसं होईल 1080 गुणिले
13 छेद 36. 36 घेतल्यामुळे आपल्याला फायदा काय होतोय बघा, भाग आपला अतिशय जलद पद्धतीने होतो आणि उत्तर सुद्धा आपल्याला फास्ट मध्ये निघून जातो. तुम्ही बघा 36च्या पाड्यामध्ये 36 दुने 72, 36 त्रिक 108, 36 एके 36, 36 त्रिक 108 हे 0. आता राहिलं 30 गुणिले 13. 30 गुणिले 13 हे केल्यानंतर आपल्याला या प्रश्नाचं उत्तर भेटून जाणार. 13 की 13, 13 दुनी 26, 13 त्रिक 39, 39 आणि हा एक 0 म्हणजेच किती होईल 390. 390 हे काय आलं, त्या मालगाडीची लांबी आलेली आहे. पर्याय कोणता दिलेला आहे, पर्याय क्रमांक 1 हा बरोबर दिलेला आहे. बघा हे इथं गुणिले 10 आणि इथं 36, हे गुणिले 10 आणि 36 घेतल्यामुळे हे गणित अतिशय सोप्या पद्धतीनं आपल्याला सोडवता येतं. हे जी जर तुम्हाला पूर्ण माहिती गुणिले 10चे 36 आणि 36चे 10चा वापर का करायचा आणि ते केल्यानंतर गणित आपल्याला कशा पद्धतीने हे रेल्वे संबंधी म्हणजे आगगाडी संबंधीचे प्रश्न आपण जलद कशा पद्धतीने सोडवू शकतो हे जर समजून घ्यायचे असेल तर वरती तिथं आय बटनवर क्लिक करा, म्हणजे तुम्हाला तो व्हिडिओ पाहता येईल. किंवा या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये सुद्धा त्या व्हिडिओची आपण लिंक देतो, त्या ठिकाणी जाऊन तुम्ही पाहू शकता.